पहिली गोष्ट अशी आहे की महायुतीचं सरकार या ठिकाणी राज्यामध्ये आलेलं आहे. कालच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे. बाकीचं कॅबिनेट मंत्रिपदाचं वाटप हे 2-3 दिवसात होईल. त्यानंतर पालकमंत्रीपदाचा निर्णय हा आमच्या स्तरावरती होणार नाही, हा राज्याच्या स्तरावरती नेते मंडळी करणार आहेत. तर ते त्या ठिकाणी तो निर्णय करतील. असं असताना इथं कोणीच काही म्हटलं नसताना हा प्रश्न पुढे येतो आहे. पण उत्तर तर तुम्ही विचारला प्रश्न म्हणून मी उत्तर देणं मला भाग आहे. असं आहे की पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे निश्चितच एक महत्त्वाचं असलेलं पद आहे. कारण पालकमंत्री म्हणजे नेक्स्ट टू सी एम म्हटलं जातं. या सगळ्या ह्याच्यामध्ये अजितदादांचा जो काही या जिल्ह्यातला अनुभव लक्षात घेतला तर या ग्रामीण भागातले शहरी भागातले सगळ्या प्रश्नांची जाणीव असणार आणि त्याचप्रमाणे या संपूर्ण पुणे जिल्ह्यातले सर्वच पक्षाचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते यांना जवळून ओळखणार असं हे नेतृत्व आहे. त्यामुळे यांच्याकडं जर दादांच्याकडं जर हे पालकमंत्रीपद दिलं तर निश्चितच पुणे शहर पुणे जिल्ह्याला त्याचा फायदा होईल असं मला व्यक्तिगत वाटतं. आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वाटतं. आता भाजपच्या लोकांना स्वाभाविक आहे वाटणार की चंद्रकांत दादांना त्या ठिकाणी पालकमंत्रीपद द्यावं. प्रत्येकच पक्षाच्या लोकांना आपल्या आपल्या आता या शिंदे सेनेच्या लोकांना वाटलं शिवतारे साहेबांना त्या ठिकाणी द्यावं. तर प्रत्येकजण महायुतीच्या घटक पक्षातल्या प्रत्येक लोकांना आपल्या नेत्याला पालकमंत्रीपद मिळावं असं वाटणं स्वाभाविक आहे. परंतु तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मला असं वाटतं की जिल्ह्याच्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये हा जो पुणे शहर जिल्हा हा एक आंतरराष्ट्रीय शहर बनतं आहे पुणं, तर त्या दृष्टीनं प्रशासनावरती पकड आणि सर्वच लोकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता ही सर्व नेत्यांमध्ये आहे. पण त्यातल्या त्यात दादांमध्ये जास्त आहे आणि दादा हे मूळ या पुणे जिल्ह्यातले असल्याकारणानं अजितदादांच्याकडं हे पालकमंत्रीपद दिलं तर ते संयुक्तिक ठरेल आणि शहर जिल्हा आणि याला एक चांगल्या पद्धतीचा न्याय हे अजितदादा देऊ शकतील. म्हणून अजितदादांना हे पालकमंत्रीपद द्यावं असं मी आपल्या माध्यमांच्या समोर या ठिकाणी सांगतो.